लाखो वारकरी एकच ध्यास, गर्दीतही माऊलींचा वास। एरवी नेहमीच गजबजलेली भवानी पेठ आज भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे। माऊलींच्या एका दर्शनासाठी हजारो भाविक तासनतास रांगेत उभा आहेत। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रवास सध्या पुण्यातून सुरू आहे। आपल्या प्रतिनिधी साक्षी पांचाळ यांनी भवानी पेठेत जाऊन या भक्तिमय वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय। चला तर मग पाहूयात। नमस्कार, मी साक्षी न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। जसं की सध्या आपण पाहू शकता, आपण आहोत पुण्यातील भवानी पेठेत, जिथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जो मुक्काम आहे तो आहे आणि इथे भाविकांची मोठी गर्दी आहे। माऊलींसोबत त्या वारीमध्ये चालणं हा तर एक वेगळा अनुभव असतोच, मात्र माऊलींच्या दर्शनासाठी सुद्धा पुण्यातून जे भाविक आहेत ते आलेले आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत। तुम्ही कुठून आला? पंढरपूरवरून आलो। वारीमध्ये सहभाग घेतलाय? हा, वारीमध्ये सहभाग दुसरी वेळ आहे। 10 वर्ष झाला, तो आता 11 वर्ष आलो। 11 वर्ष आहे। इतका उत्साह आणि जो जोश असतो तो तुमच्यामध्ये कुठून येतो? हा, देवाचं नाम घेतल्याबद्दल ते म्हणत आहे की अमृताहुनी गोड देवाचं जे नाम, त्या माऊली तुकाराम म्हणले की माणसाचं अंग असं एकदम भारी वाटतं। आम्ही पावसात भिजलो, आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही प्रत्येक वर्षी येतो वारीला। यंदाचा जो सोहळा आहे तो अतिशय उत्साहाने चालू आहे, कारण पाऊस तरी पडतोच आहे पुण्यात, पण त्या पावसामध्ये सुद्धा सगळ्यांचा जो उत्साह आहे तो एक वेगळाच उत्साह आणि पुढची तयारी जी आहे ती कशी चालू आहे तुमची? असं म्हणजे असं आमदाचं वेगळंच वातावरण वाटलं की पाऊस निम्मा आला। काल दुपारपत्र पाऊस होता आणि आम्हाला रेनकोट सुद्धा दिला आणि पुण्याचं मला एवढं कौतुक करा वाटतं की असं आमच्या पंढरपूर मध्ये सुद्धा असं अन्नदान होत नाही। त्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटतो की हा पुण्यासारखा सोहळा असा, म्हणजे लोक इतकी प्रेमळ आहेत। लोक पुणे, मला एक सांगायचं आहे की पुण्याची लोक प्रेमळ आहेत, मयाळ आहेत आणि आनंदाने भरपूर करतात, त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो। जे प्रेमळ लोक आहेत तुम्ही म्हणताय पुण्यातील, कसा अनुभव होता तुमचा? गेले 11 वर्ष आम्ही तुकोबारायाच्या पायदिंडीमध्ये सहभागी असतो आणि खरं तर दिंडी म्हणलं की आषाढी वारी म्हणलं की प्रत्येक वारकरी भाविक हा 1 महिन्याच्या अगोदर त्याची त्या दिंडीला तुकाराम महाराजाचं माऊलीचं प्रस्थान होत असताना त्याच्याकडे आतुरतेने वाट बघत असतो। आणि ज्या दिवसापासून तुकाराम महाराजाचं किंवा माऊलीचं प्रस्थान पंढरपूरकडे होतं आणि त्यावेळेस मग एखादा भाविक 80 वर्षाचे वयोवृद्ध भाविक आमच्याकडे आहेत, पण एखाद्या तरुण भाविकाला लाजवेल असं ते भाविक अगदी मोठ्या उल्हासात ताटामाटात, कारण प्रत्येक भाविक हा कोणी गुडघ्याचा कोणाला मणक्याचा त्रास असतो, पण वारी म्हणलं की त्या भाविकाला आपोआप उत्साह निर्माण होतो आणि या उत्सवाच्या वातावरणामध्ये खरं तर हा वेगळाच आनंद आहे। आणि अशा आनंदाच्या भरात सर्व भाविक भक्त या तुकाराम माऊलीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पांडुरंगाकडे मार्गस्थ होत असतात आणि दर्शनाला ते आतुरतेने वाट बघत असतात। आणि प्रत्येक वेळेस ज्या दिंडीचं पालखीचं ठरलेलं ठेप असतात वरचीवर त्या अन्नदानामध्ये असू द्या किंवा वारकऱ्याची सेवा करण्यामध्ये असू द्या, जास्तीचं प्रमाण हे वाढलेलं आहे। आणि खरं तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने बघा, ह्या वर्षी उन्हाळा असताना सुद्धा एवढ्या उन्हाळ्यात पांडुरंगाच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस पडला आणि सगळा शेतकरी वर्ग वारकरी हा सुखावला गेला। आणि खरं तर मनोभावी पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी या ज्ञानोबा तुकोबारायाच्या पालखीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे। धन्यवाद। काय साकडं घालणार आहे तुम्ही पांडुरंगाला? या वर्षी चांगला पाऊस पाणी झाले, चांगल्यापैकी उत्पन्न होऊन माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला सुख समृद्धी भरपूर मिळते आणि असंच पुढे ते 10 वर्षी असाच पावसाचा किंवा मे महिन्यात कधी जवळजवळ 25 वर्ष पाऊस पडला नाही की ह्या वर्षी पाऊस झाला आणि असंच 10-5 वर्ष जाऊ दे आणि जर शेतकऱ्याला दिवस चांगले येऊ। शेतकऱ्याचे जे दिवस आहेत ते चांगले गेले पाहिजे आणि ज्ञानोबा तुकोबाची जी ही पालखी आहे तर त्यामध्ये पुण्यामध्ये सध्या जो मुक्काम आहे, जे वारकरी आहेत त्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे, जेणेकरून जे पुण्याचे लोक आहेत त्यांचं सुद्धा कौतुक आणि तुम्हा सर्वांना पुढचा जो प्रवास आहे तो सुखरूप जाईल यासाठी शुभेच्छा। रामकृष्ण हरी।